आणि तो बेडूक चिखलामध्ये त्या कमळाच्या बुडाला राहतो. पण त्या बेडकाला त्या कमळामध्ये मकरंद असतो हे माहीत आहे का? नाही. हजारो कोस कुठेतरी एक भुंगा असतो आणि तो भुंगा उडत उडत त्या ठिकाणी येतो आणि तो भुंगा त्या कमळाच्या फुलामधला मकरंद काय करतो? अलगद घेऊन जातो. म्हणजे मला सांगायचं असं आहे की आपलं आहे, पण आपण ते अभ्यासायला आपल्याकडे वेळ नाही. आपण पटकन दुसरीकडे लवकर वळतो. पण कधीतरी आपण आपल्या संतांचा, आपल्या देवांचा, आपल्या अवतारांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. त्याचं सुद्धा आपण चिंतन केलं पाहिजे. आणि तो जो 8 हर्ट आहे ना, तर तो म्हणतो की काय होतं अवतार म्हणजे काय? तो अवताराबाबत एक गोष्ट सांगतो. गॉड बिकम मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. मराठीत सांगतो, देव कधी कधी माणूस होतो. देव कधी कधी माणूस होतो का? कशासाठी? सो दॅट. कशासाठी माणूस होतो तो? मॅन कॅन बिकम गॉड. माणूस काय झाला पाहिजे? कधीतरी देव झाला पाहिजे. आणि म्हणून रामप्रभू आणि श्रीकृष्ण भगवान यांनी मानव अवतार धारण केलेले आहे की अरे देव मानव अवतार याच्यासाठी धारण करतो की या मानवाचा देह लाभल्यानंतर मी माझं कल्याण काय करू शकतो हे त्या अवतारामधून आपण शिकायचं असतं. आणि मग तो अवतार आपण ते चरित्र का अभ्यासायचं असतं? तर मला त्यांच्यासारखं त्यांचं चरित्र, त्यांचे गुण आपल्याला घेता आले पाहिजे, हे त्या अवतारा पाठीमागचा उद्देश असतो. आणि मग जर देव कधी कधी माणूस होतो का? तर माणसानं कधीतरी देव झालं पाहिजे. पण पुढचं एक वाक्य मला फक्त बोलायचं होतं म्हणून मी रिपीट केलं. मला असं वाटतं माणसाला देव नाही होता आलं तरी चालेल, पण आजचा माणूस किमान माणूस तरी झाला पाहिजे, ही या ठिकाणी आपण रास्त अपेक्षा ठेवली.